हॅलो फ्रेंड्स, माझी लाडकी बहीण योजना या बाबतीत आपल्याला जे नको ऐकायला त्याच गोष्टी कानावर पडत आहेत. मागच्या महिन्यामध्ये आपण पाहिलं होतं की लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा साधारण येण्याच्या अगोदर एक बातमी आली होती की 54 लाख लाडक्या बहिणी ह्या अपात्र ठरलेल्या आहेत आणि त्यांना आता पुढील हप्ता मिळणार नाही. सगळ्यांना वाटलं असं होणार नाही, परंतु तसं झालं आणि आत्ता मार्च आणि एप्रिलचा जो हप्ता वाटप झाला त्यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच समजलं की खरंच 56 लाख लाडक्या महिलांना जो आहे तो हप्ता मिळालेला नाही. आणि आता परत एक बातमी आलेली आहे, न्यूज चॅनलवर ही बातमी आलेली आहे की 80 लाख लाडक्या बहिणी ह्या अपात्र ठरलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, मागच्या महिन्यात 54 लाख आणि आता 80 लाख, म्हणजे जवळपास ह्यांनी सगळ्याच 50-60% लाडक्या बहिणी ह्या योजनेतून अपात्र केलेल्या आहेत. आता खरं तर हे जे सरकारने केलं आहे हे चुकीचं आहे, कारण की जर लाडक्या बहिणी पात्र नव्हत्या, जसं की तुमचं आत्ता म्हणणं आहे की त्या ह्या निकषांमध्ये बसत नाहीत, त्यांची KYC करूनसुद्धा आता काही लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाही आहेत, काही लाडक्या बहिणींचे सगळे कागदपत्र आहेत, निकषांमध्ये बसत आहेत, तरीसुद्धा त्यांचे पैसे आलेले नाही. म्हणजे फक्त आता लाडक्या बहिणी कमी करायचं काम हे सरकारकडनं होताना आता दिसते. आता सरकारला जर असं करायचंच होतं तर पहिली गोष्ट सरकारने अगोदरच पारदर्शकपणा हा योजनेमध्ये दाखवायला हवा होता. आणि ज्यावेळेस हे पात्र म्हणजे अर्ज स्वीकारले जात होते आणि महिलांना पात्र केलं जात होतं, त्याच वेळेस सरकारनं ह्या महिला अपात्र करायला पाहिजेत. परंतु आत्ता असं म्हणतायत की 80 लाख महिला, म्हणजे जवळपास आधीच्या महिलांपासून डबल महिला ह्या लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरलेल्या आहेत. तर आता विचार करण्याची गोष्ट आहे की आता किती लाडक्या बहिणींचे पैसे यायचे बंद होणार आहेत. ऑलरेडीच मार्च आणि एप्रिल महिन्यासाठी लाडक्या बहिणी जिल्हा अधिकारी कार्यालय, त्यानंतर महिला व बालविकास ऑफिस अशा ठिकाणी जाऊन वैतागल्या आहेत. आणि तिथं गेल्यावरसुद्धा डायरेक्ट सांगितलं जातं सरकारकडनं कुठलाही आदेश नाही आहे, सरकारकडनं KYC करण्यासाठी पोर्टल चालू नाही आहे, सरकारकडनं KYCसाठी वेबसाईट चालू नाही आहे, ऑफलाईन कागदपत्र घेण्यासाठी निर्देश आलेले नाही आहेत. आणि याचा सरळ अर्थ असाच आहे की ह्या बहिणी अपात्र केल्या गेलेल्या आहेत. आता सुप्रीम कोर्टानं सुद्धा आता फटकार मारलेली आहे, सरकारला सांगितलेलं आहे की तुम्हाला ही जी सरकारनं KYCची जी अट आहे किंवा नाही का अपात्र महिलांची जी अट आहे त्याच्यामध्ये सरकारने म्हटलं आहे की तुम्हाला त्या अटीमध्ये शिथिलता द्यावी लागेल आणि सगळ्या लाडक्या बहिणींचे पैसे सरकारला द्यावे लागतील, असे निर्देश जे आहेत ते म्हणजे कोर्टानं दिलेले आहेत. परंतु आता बघावं लागेल याच्यावरती सरकार कशा पद्धतीने निर्णय घेते आणि कशा पद्धतीने धोरणात्मक उपाययोजना काढते की पहिल्या महिन्यात 54, आताच्या महिन्यात 80 आणि पुढच्या वेळेस आणखी काही लाडक्या बहिणी काढून फक्त नाममात्र लाडकी बहीण योजना ही जी योजना आहे ती चालवणार आहे का, आणि खरंच हा फक्त इलेक्शन पुरताचा फुगा होता की काय, असं आता वाटायला लागलं आहे. ह्या सगळ्या योजनेबद्दल आणि सरकारच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे किंवा तुमची काय प्रतिक्रिया आहे ही व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा. मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाडकी बहीण बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पटकन मी व्हिडिओ टाकला की तो पटकन बघायला भेटत जाईल. आणि लाडकी बहीण योजना खरंच सरकारनं एक प्रकारे बहिणींच्या भावनांशी खेळलं आहे का आणि बहिणींना धोका दिला आहे का, आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींवर काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया नक्की खाली कमेंट करून सांगा. थँक्यू.